हलकर्णी येथे यशगुरु महोत्सव 2025-2026 उत्साहात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ, गुणदर्शन कार्यक्रमांमधून कौशल्य प्रदर्शन। चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात यश गुरु महोत्सव 2025-26 विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। उद्घाटन प्रसंगी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास विद्यार्थी कौशल्यपूर्ण घडतो असं प्रतिपादन केलं। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव होते। प्रारंभी वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक S.N. पाटील आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप भोयटे यांनी स्वागत केलं। यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक शिवाजी हसबे, मल्लिकार्जुन मुगेरी, प्राचार्य डॉक्टर B.D. अजळकर, प्राध्यापक P.A. पाटील, प्राध्यापक U.S. पाटील, प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे उपस्थित होते। महोत्सवाअंतर्गत अन्न महोत्सव, रांगोळी स्पर्धा, शेला पागोटे तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अन्न महोत्सवाचं उद्घाटन शीतल विशाल पाटील यांच्या हस्ते झालं असून नियोजन प्राध्यापक अश्विनी राठोड, प्राध्यापक S.D. पाटील, प्राध्यापक T.R. लाखे, प्राध्यापक सुषमा सुभेदार, हर्षदा सावरे यांनी केलं। तर परीक्षण प्राध्यापक P.A. पाटील, प्राध्यापक C.M. तेली, प्राध्यापक G.J. गावडे, माधुरी पाटील यांनी केलं। रांगोळी स्पर्धेचं आयोजन प्राध्यापक S.R. मुजावर, प्राध्यापक R.H. काझी, जयश्री पाटील, प्राध्यापक J.M. उत्तुरे, प्राध्यापक संजली पाटील, प्राध्यापक कीर्ती मोरे, प्राध्यापक भक्ती बसापुरे, प्राध्यापक ऋतुजा पाटील, प्राध्यापक निकम यांनी केलं। शेला पागोटे उपक्रमात विद्यार्थ्यांनी चारोळ्यांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या। सूत्रसंचालन V.V. कोलकर यांनी केलं तर आभार G.J. गावडे यांनी मानले। समारोप प्रसंगी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक S.N. पाटील, प्राध्यापक प्रदीप भोबाटे, प्राध्यापक N.M. कुचेकर, प्राध्यापक J.J. भटकर, प्राध्यापक G.Y. नाईक, प्राध्यापक U.S. पाटील, प्राध्यापक आनंद कलजी, सरिता मोटारचे, प्राध्यापक गीतांजली पाटील, प्राध्यापक S.B. कांबळे, प्राध्यापक किरण कांबळे, प्राध्यापक दिव्या पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन प्राध्यापक दिव्या पाटील, राज पाटील आणि स्नेहा कारवेकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक S.N. पाटील यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।